नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी कढी बनवणार आहे. तर खूप वेळेला काय होतं, घाई गडबडीमध्ये पाट्यावरून त्यावर मसाला कढीचा वाटायचा, त्यानंतर आपलं चण्याचं जे पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं, तर ते फेटत बसायचं, त्यामध्ये छोटे छोटे गोळे होतात, तर ह्याच्यामध्ये पण वेळ जातो. तर हा कुठलाही वेळ न घालवता खूप पटकन कढी इथे बनवल्या जाते. तुम्हाला पीठ सुद्धा ते फेटत बसायचं किंवा मिक्स करत बसायची गरज नाही. खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे कढी. तर आजचा आहे ताजं ताक झालेलं घरचं आणि ताज्या ताकाची इथे खूप झटपट होणारी कढी मी दाखवणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आपल्याला करायचं आहे तर कढीच्या वाटण्यासाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे ते इथे दाखवते. थोडासा तुकडा मी घेतलेला आहे इथे खोबऱ्याचा आणि एवढेसे घेतलेले आहे शेंगदाणे. टीस्पूनने म्हणाल तर 3 टीस्पून आहे आणि इथे कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या. 5-6 इथे घेतलेल्या आहेत मिरच्या. 2-3 तिखट आहेत आणि एक नॉर्मल थोडी कमी तिखट असते ती. तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे घेऊ शकता. आणि अर्धा इंच इथे घेतलेला आहे आल्याचा तुकडा. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 टीस्पून घेतलेलं आहे जिरं. हे सर्व साहित्य आपलं कच्चं आहे, भाजलेलं नाही. आणि हे चण्याचं पीठ आहे. तर गरजेनुसार आपण चण्याचं पीठ वापरणार आहे, कारण कढी तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर बनवणार आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे चण्याचं पीठ घ्यायचं आहे. चण्याचं पिठातले गोळे आपल्याला मोडायचं काम नाही. सोप्या पद्धतीने कढी दाखवणार आहे. तर हे वाटण आपल्याला पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घेतलेले आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक बारीक फाईन पेस्ट याची बनवायची आहे. जाडसर हे ठेवायचं नाही. एकदम फाईन पेस्ट आपण इथे केलेली आहे. अजिबात जाड हे वाटण ठेवायचं नाही. आता इथे तुम्हाला कढी किती मोठ्या प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार इथे पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला कढी जास्त प्रमाणामध्ये बनवायची आहे तर याच्यामध्ये मी घातलेलं आहे बेसन पीठ या वाटणामध्ये. आता परत आपल्याला हे लगेच फिरून घ्यायचं आहे. हवं तर यामध्ये अजून थोडंसं पाणी आपण घालू शकतो. पहिलं पीठ घालून मी फिरून घेतलं आणि घेतलेले संपूर्ण पीठ मी इथे वापरणार आहे. टीस्पूनने म्हणाल तर भरून टीस्पून 4 हे घेतलेले आहेत, कारण कढीचं प्रमाण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. जास्त प्रमाणात परत एकदा आपल्याला हे फिरून घ्यायचंय. पीठ आणि वाटण आपलं एकजीव झालेलं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये जराशी सुद्धा पिठाची कुठेही गाठ राहिलेली नाही. एकदम मिक्स झालेला आहे. तर आता इथे ताक मी तुम्हाला दाखवते. मोठ्या प्रमाणामध्ये मला कढी बनवायची आहे. मोठं अर्ध पातेलं इथे ताक आहे. घट्ट ताक आहे, हे घरचं ताक आहे बनवलेलं आणि आंबटही खूप नाहीये आणि खूप जास्त तिखट सुद्धा नाहीये. तर एवढ्या ताकाची मला एक कढी बनवायची आहे. तर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ताकामध्ये भांड्याचं सुद्धा सर्व वाटण आपल्याला याच्यामध्ये काढून पाण्याने स्वच्छ करून आणि या कढीमध्ये याच्यामध्ये ताकामध्ये मिक्स करायचं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आणि मी स्वच्छ धुवून हे सर्व वाटण आपल्या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी, थोडीशी कमी आहे एवढी हळद याच्यामध्येच घालायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि लगेच आपल्याला ही फोडणी द्यायला घ्यायची आहे. झटपट कढी आपली तयार होते. वाटण आणि ताक, पीठ आपलं चण्याचं, हरभऱ्याच्या डाळीचं सगळं व्यवस्थित मिक्स करून आणि आपल्याला ताकामध्ये असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी घालते राई. थोडासा कढीपत्ता आहे, हाताने थोडासा असं कापून घालणार आहे. हाताने थोडेसे ते पाण्यात चिरायचे तिथल्या तिथे आणि त्यामुळे त्याचा वास छान येतो. 1-2 चिमूट घालणार आहे हिंग. अर्धा टीस्पून घालणार आहे जिरे. व्यवस्थित आपल्याला ही कडकडीत फोडणी इथे द्यायची आहे. राई आपली एकदम तडतडलेली आहे, बारीक राई आहे, त्यामुळे मिक्स केलेलं पीठ आणि ताक आपल्याला ह्यामध्ये घालायचं. गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचंय. खूप घट्ट किंवा खूप पातळ आपल्याला ही कढी करायची नाही. कढीमध्ये जास्त हळद घालायची नाही. कढीचा असाच कलर छान दिसतो म्हणून मी एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या कढीला अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद घातलेली आहे.
पाणी हे बघा याप्रमाणे इथे मी पाणी टाकलेलं आहे, कारण उकळल्यानंतर बेसन पिठाला घट्टपणा येतो. तर आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळही ही कढी करायची नाही. चवीपुरतं घालणार आहे मीठ. आणि कढी उकळून घेईपर्यंत आपल्याला मिक्स करत करत आपल्याला कढी उकळून घ्यायची आहे. फुल गॅसवरतीच मी कढी पटकन उकळून घेणार आहे. खूप असं कमी गॅस ठेवून आणि याची कढी सोडून द्यायची नाही, एखाद वेळेला कढी फुटण्याचे चान्सेस असतात. कढीला बघा आणि घट्टपणा येतो कढीला. तर आता आपल्याला इथे घालायचे आहे अर्धा टीस्पून साखरेचे दाणे. जास्त प्रमाणामध्ये म्हणून अर्धा टीस्पून घातले, तुम्ही त्यापेक्षा कमी कढी असेल तर अगदी 4 दाणे घाला. गोड कढी होत नाही, पण कढीचं चव खूप छान लागते. गुळ किंवा साखरेचा वापर तुम्ही इथे करू शकता. कढीला आपल्या व्यवस्थित छान उकळी आलेली आहे. कढी आपली इथे तयार झालेली आहे. एवढे घट्ट पण आपल्या कढीला येतो, छान वास सुटलेला आहे. इथे आपली कढी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केला. ताज्या ताकाची कढी खूप छान लागते, नक्की करून बघा. बंद केलेलं आहे. आता आपल्याला इथे कोथिंबीर घालून आणि मस्त ह्याच्यावरती झाकण ठेवायचे. आपली कढी इथे तयार झालेली आहे. इथे आपली गरमागरम कढी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे, व्हेज नॉनव्हेज आणि भाकरींचे प्रकार आहेत. बरेचसे अशा रेसिपीज आहेत, तर तुम्ही त्या बघू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.